नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. बघा, आपला आजचा व्हिडिओ क्रमांक आहे 7 आणि आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2026साठी अत्यंत महत्त्वाचे जी के तसेच चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, जे की खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि अशाच प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला पडतात आणि इथलेच येणार प्रश्न. व्हिडिओ क्रमांक 7 आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. बघा, आपण सुरुवात करू. प्रश्न बघा, पहिला आहे, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणजेच NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, NIAचे नवीन महासंचालक म्हणून राकेश अग्रवाल यांची निवड करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक बी जाणार. दुसरं बघा, विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणी पटकावले? बघा, 2025-26चे विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद विदर्भ याने पटकावलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1. आणि उपविजेते आहे सौराष्ट्र. तिसरा बघा, अलीकडेच कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? अमेरिका या देशाने जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे, अमेरिका. त्याच्यानंतर बघा, प्रश्न चौथा आहे, भारतीय शुभांगू शुक्ला, प्रिंटिंग मिस्टेक आहे, शुभांगू शुक्ला यांनी देशाचा शांतता काळातील कोणता सर्वोच्च शौर्य पुरस्कार जाहीर झालेला आहे? बघा, शुभांगू शुक्ला यांना अशोक चक्र हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक बी जाणार. पाचवा बघा, भारतातील रामसर पाणथळांची एकूण संख्या किती आहे? फेब्रुवारी 2026पर्यंत एकूण 98 रामसर स्थळांची संख्या झालेली आहे भारतामध्ये. त्याच्यानंतर सहावा बघा, सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? बघा, लष्कर प्रमुख हे आहेत उपेंद्र द्विवेदी. ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर बघा, प्रश्न सातवा आहे, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कुठे सुरू झाली? बघा, पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ही हरियाणा या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक सी जाणार. आठवा बघा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? बघा, राजेश अग्रवाल हे आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव. राजेश, नाव लक्षात ठेवा, राजेश अग्रवाल. आणि राकेश अग्रवाल हे आहेत NIAचे प्रमुख. राकेश आलं तर हे आहेत NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे प्रमुख राकेश अग्रवाल आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल. त्याच्यानंतर बघा, नववा आहे, सुशीला कार्की या नेपाळच्या कितव्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत? बघा, सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या पहिल्या पंतप्रधान ठरलेल्या आहेत. ऑप्शन क्रमांक ए जाणार. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 10वा आहे, मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची निवड झालेली आहे? बघा, देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 11वा आहे, अर्थसंकल्प 2026-27मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा, संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्प 2026-27मध्ये एकूण 6.85 लाख करोड रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक बी जाणार. तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत कमेंट करत चला सोबतच. आणि हे प्रश्न आपण फास्टमध्ये घेत आहोत कारण रिव्हिजन आहे आणि वेळसुद्धा नाही तितका. त्याच्यानंतर 12वा बघा, केंद्रीय करातून राज्यांसाठी हस्तांतरित करण्यात येणारा महसूल वाटा 2026 ते 31 या कालावधीसाठी किती टक्क्यांवर ठेवण्यात आलेला आहे? बघा, 41% तो ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 13वा बघा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 2026मध्ये महिला एकेरीत विजेती कोण ठरली? बघा, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 स्पर्धामध्ये अरीना साबडेंकाचा यांनी महिला एकेरीतील विजेतेपद मिळवलेले आहे. ऑप्शन क्रमांक बी. 14वा आहे, वर्दीतल्या माणसांच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण? बघा, सदानंद दाते हे वर्दीतल्या माणसांच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक आहेत आणि हे सध्या महाराष्ट्राचे पोलीस मुख्य म्हणून कार्यरत आहेत. इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न आणि येणारच हवाला पोलीस भरतीला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, 15वा आहे, कोणत्या राज्याने बॅसिलस सबटिलिस याला अधिकृतपणे त्यांचे राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे? बघा, केरळ हे राज्य सर्वात पहिले राज्य आहे ज्यांनी एका सूक्ष्मजीवाला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे आणि त्याचं नाव आहे बॅसिलस सबटिलिस. त्याच्यानंतर बघा, 16वा आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची स्थापना अलीकडेच कुठे झालेली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा, काय आहे ते कमेंटमध्ये कळवा. याचं उत्तर काय आहे? 16वा प्रश्न क्रमांक टाका, 16वा, आणि त्याचं ऑप्शन क्रमांक टाका कोणता आहे ते. त्याच्यानंतर बघा, 17वा प्रश्न आहे,
77व्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या चित्ररथांचा प्रथम क्रमांक आला आहे? बघा, महाराष्ट्र यांनी 77व्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या कार्यक्रमामध्ये चित्ररथांचा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे महाराष्ट्र या राज्याने, आणि थीम होती गणेशोत्सव. ऑप्शन क्रमांक बी जाणार महाराष्ट्र. 18वा आहे नोबेल पुरस्कार कोणत्या देशात निश्चित केला जातो? बघा, नोबेल पुरस्कार हा नॉर्वे या देशामध्ये निश्चित केला जातो. त्याच्यानंतर बघा 19वा आहे फिल्मफेअर 2025मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? बघा, फिल्मफेअर 2025मध्ये आलिया भट यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे 2025चा ग्लोबल टीचर अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? बघा, 2025चा ग्लोबल टीचर अवॉर्ड हा ॲशली क्रोसन यांना मिळालेला आहे. ॲशली क्रोसन यांना 2025चा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेला आहे. 21वा आहे अजित पवार यांनी महाराष्ट्राचे किती वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले आहे? बघा, अजित पवार यांनी 6 वेळा एकूण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले आहे. 22वा आहे केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? बघा, केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून कर्तव्य भवन असे ठेवण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर 23वा बघा, 23वा आहे मारिया कोरिना मचोदा यांनी त्यांना 2025मध्ये मिळालेला शांततेचा पुरस्कार कोणाला देऊ केलेला आहे? बघा, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा पुरस्कार दिलेला आहे. त्यांना मिळालेला 2025मध्ये नोबेलचा शांततेचा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे. 24वा बघा योग्य पर्याय निवडा. मिसेस वर्ल्ड 2025 अंजली स्वामी चुकीचं आहे. मिसेस युनिव्हर्स 2025 गेलाई हे सुद्धा चुकीचं आहे. मिस वर्ल्ड 2025 ओपल सुचाता हे एकदा बरोबर आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक सी. मिस वर्ल्ड 2025 ओपल सुचाता आणि मिसेस वर्ल्ड 2025 हे आहे शेरी सिंग. शेरी सिंग भारतातील या महिला आहेत, यांना मिळालेलं आहे, लक्षात ठेवा, शेरी सिंग. त्याच्यानंतर बघा 25वा प्रश्न आहे 2026मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण म्हटलेलं आहे पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले? बघा, एकूण 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेले आहे आणि एकूण पद्म पुरस्कार हे 131 व्यक्तींना मिळाले. एकूण पद्म पुरस्कार आणि पद्मविभूषण आहेत 5. त्याच्यानंतर बघा प्रश्न 26वा आहे भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, ITBP चे नवीन महासंचालक म्हणून शत्रुजीत सिंग कपूर यांची निवड झालेली आहे. ऑप्शन क्रमांक सी. 27वा आहे भारताचे महान्यायवादी सध्या कोण आहेत? बघा, भारताचे महान्यायवादी सध्या R वेंकटरमणी हे आहेत. ऑप्शन क्रमांक बी. 28वा बघा संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष कशासाठी घोषित केलेले आहे? बघा, 2025 हे वर्ष हिमनद्या संरक्षण दिन यांच्यासाठी घोषित केलेले होते. ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर बघा 29वा प्रश्न 29वा आहे अर्थशास्त्रातील नोबेल 2025 इन्व्हेन्शन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजेच नवीन कल्पनेवर आधारित आर्थिक विकासाचा सिद्धांत कोणाला मिळाला? बघा, तर हा वाला मिळालेला आहे जोएल मोकियर, फिलिप आगियार आणि पीटर हेविट या सर्वांना पुरस्कार मिळालेला आहे अर्थशास्त्रातील नोबेल 2025चा पुरस्कार. त्याच्यानंतर 30वा बघा नुकताच फिफा शांततेचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? बघा, फिफा शांततेचा पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे आणि हा इम्पॉर्टंटसुद्धा आहे कारण हा पहिला अवॉर्ड आहे फिफा फर्स्ट शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना. 31वा बघा सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? बघा, मुख्य निवडणूक आयुक्त आहेत भारताचे ज्ञानेश कुमार. ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर बघा 32वा आहे भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड झालेली आहे? बघा, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांची निवड झालेली आहे आणि न्यायमूर्ती भूषण गवई हे होते 52वे, चंद्रचूड होते 51वे आणि खन्ना होते 50वे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 33 आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, उर्जित पटेल जे की भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर होते यांची सध्या जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संघटनेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही कमेंट करा की WTOचे मुख्यालय कुठे आहे?
मुख्यालय कमेंट करा तुम्ही. WTO आणि WHO या दोघांचे पण मुख्यालय एकाच ठिकाणी आहेत, तर ते ठिकाण कमेंट करा. त्याच्यानंतर बघा 34वा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? बघा, गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे 2026चे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. ऑप्शन क्रमांक 1 जाणार. त्याच्यानंतर 35वा आहे, भारताचे गृहमंत्री कोण आहेत? बघा, भारताचे गृहमंत्री 2026 नुसार हे आहेत अमित शहा. ऑप्शन क्रमांक बी. बघा मित्रांनो, आपले एकूण 35 क्वेश्चन घेतलेले आहेत आज 35, आणि यापैकी तुमचे किती बरोबर आले ते कमेंट करा. किती बरोबर आले ते कमेंट करा. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद, आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण 2026साठी पोलीस भरतीचे अत्यंत महत्त्वाचे, जे की खूप जास्ती एक्सपेक्टेड आहेत, आणि सर्व प्रश्न हे पोलीस भरती लेवलचेच आहेत. एकदम हाय लेवलचे सुद्धा नाही आहेत आणि एकदम लो लेवलचे सुद्धा नाही आहेत. एक्सपेक्टेड आहेत, जसे पोलीस भरतीला विचारल्या जातात तसेच. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करा तुमचे किती बरोबर आले ते. आणि मी काही प्रश्नसुद्धा दिलेले होते 2, त्याचेसुद्धा आन्सर कमेंट करा. धन्यवाद.